या जन्मात तिथे पाण्यात बुडून मरतील. तेही उद्या उद्या हे कस काय? उद्या ते इथं कस काय येतील? येतील. ही शालेने त्यांना यायला लागेल. जबर त्या शालिनीला खात्री पटत नाही की नित्य आधी हेच जयदीप गौरी आहेत म्हणून. तवरच ना एकदा तिला कळलं तर ती हात घेऊन त्याच्या माग लागणार. आणि तुझा तो आदिराज आधीच त्या शालिनीच्या आहारी गेलाय. बरोबर माहित होतं. असं वाटायला नित्य मॅडमच गौराबाई आहे. ती खात्री पटण्यासाठी मी काय काय केलं होतं. शादीने मी तसंच काहीतरी करणार. करेल काय? अहो काय सांगावं, तिनं सुरुवात बी केली असेल. आई आई लक्ष ठेव ग आई आमच्या. राम राम दीदी, राम राम. त्यांच्यासाठी तुम्ही इथे आलाय. त्या शालिनी मॅम नाही येत अजून. तुमची वेळ चुकायला लागली सरपंच. हो दीदी येईल नाही. तुमचा अंदाज चुकायला लागलाय बघा. शालिनी ताईला भेटायला नाही आलो, तुम्हासनी भेटायला आलो. मला वय तुम्ही काय काय करताय समजा आमच्या कानावर येतं की नाही. ते लोक म्हणतात बघा, अन्याय झाला तर विरोध करायला पाहिजे. लोक म्हणतात हो, पण तसं काही करत नाही. पण तुम्ही वेगळा आहे, तुम्ही करता. राजमावर हात उगारला शालिनीताईने, तुम्ही शालिनीताईंशी 2 हात केले. बेस्ट लय अभिमान वाटला बघा तुमचा. हेही कळलंय तुम्हाला. हाय का आता? अहो दीदी सरपंच आहे म्या. आम्ही तुम्हाला सांगितलं नाही का, गावावर 24/7 नजर असते आमची. नेटवर्क लई स्ट्रॉंग आहे. तुमचं नेटवर्क जर सगळ्याच खबरी तुम्हाला देत असेल तर त्याला सांगा ना, अधिराजवर झालेला हल्ला कुणी घडवून आणलाय हे अजून का शोधता आलं नाही त्याला? शोधू ते बी शोध. थोडं आमचं कन्फ्युजन दूर झालं ना तर शोधू. ते म्हणजे आम्हाला ती कळत नाही. अधिराज तुमचा कोण हाय? मैत्र हाय का वैरी हाय? म्हणजे आधी आम्हाला वाटलं की तुम्ही त्याला वैरीच मानता. ते नाही का फिल्माचं नाटक करून तुम्ही त्याची जमीन बळकावली. हा बेस्ट प्लॅन होता तो. पण नंतर आमच्या लक्षात आलं, अधिराज कधी बी प्रॉब्लेम मध्ये आला ना तर हिरोईन वाणी तुम्हीच पुढे जाता की त्याची मदत कराया. ते काय तुमचं तळ्यात मळ्यात सुरू आहे ना व, आम्हाच ती काही कळ ना. म्हणून म्हणते एकदा सांगून टाका, अधिराज तुमचा हाय तरी कोण? तो माझा कोण आहे हे महत्वाचं नाहीये. अधिराजचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय कुणीतरी, तोही तुमच्या गावात. आणि तुम्ही काहीच करत नाहीये का? तुम्हाला काही करायची इच्छा नाही असं तर नाही ना? या हल्ल्याच्या मागे तुमचाच हात आहे. मी याच्या मुळाशी गेल्याशिवाय राहणार नाही. जीवाची काळजी असेल ना व तर लई खोलात जाऊ नका. किती माफ पडा. तात्या तुम्ही गेले का नाही आज गुरुजीकडं? आता उशीर झाला ना म्हणून नाही गेलो. बर उद्या जा आणि लग्नाचा मुहूर्तच काढून आला. आता तर सगळी संकट बी संपलीच असणार. आणि लवलीची जमीन बी आहे आपल्याकडे. कसा आहे राज? मी काय म्हणाले,
अरे कसला विचार करायला आहे? नित्या मॅडम आणि मालकीनबाईंमध्ये कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं तेच कळणं झालंय मला. तर असं का वाटायलंय तुला? गोष्टीच तशा घडायला आहेत तात्या. समजा गोंधळ उडायलाय. त्यात गोंधळ उडाया काय झालं? त्या पोरीनं तुला हातोहात फसवलं. अंजीच्याशी काही नातं नाही गोत नाही, त्या बाईनं आपलं घर वाचवलं. तिच्यात निवड करताना विचार करायची गरज तरी काय आहे? अरे वा, राजदा करत आहे बाई. अरे मी कुठं जाणार आहे? म्हटलं तुझ्या मालकीनबाईकडे गेला असशील. काय आहे, आजकाल तुझं दर्शन मिळणं झालंय आणि पहिल्यासारखं गप्पांचं फळ बी भरत नाही. काय मावशी, बरोबर ना? ए ए ए, मला नाही मध्ये घ्यायचं. तुम्ही तुमच्या मित्रांचं काय ते बघून घ्या. आदिराज, हे तुझं फोन गुरगुर राहिलाय. मालकीनबाई गुरगुर नाही. हा मालकीनबाई बोला. अधिराज मी काय म्हणते, मी याच्यासाठी फोन केला होता. आता उन्हाळा सुरू होणार, गावामध्ये पाण्याची टंचाई सुरू होईल. हो, ते तर दरवर्षीच आहे. आणि हो, पण आता मी आली आहे ना, माझ्याकडे जेवढी मदत करता येईल तेवढी करते. मी एक विहीर बघितली. त्या विहिरीतलं पाणी गावकऱ्यांपर्यंत कसं पोचेल याचा मी विचार करते. आपण काम कर, उद्या सकाळी तू आणि नित्य पाईपलाईन कशी काढता येईल, जागा आहे की नाही, ही सगळी चौकशी पण करा आणि सगळं नीट बघून घ्या. होय होय, जातो की मी. पण मालकीनबाई, मी काय म्हणतो, त्या नित्या मॅडमची काय गरज आहे? मी एकटाच जातो की. अरे, ज्यांची विहीर आहे त्या मालकाशी बोलावं लागेल ना व्यवहाराचं. जिथून पाईप आपल्याला टाकायचे, ती जमीन आपल्याला घ्यायची, त्याबद्दलही बोलावं लागेल. सो हे बोलणं तुला नाही जमणार ना. नित्य व्यवस्थित बोल म्हणून म्हटलं नित्याला पण घेऊन जा. आणि सोमनाथ येतोच आहे सोबत तुमच्या. ओके, उद्या सकाळी जा. होय, करतो. तुला आठवण आली? मालकीनबाईला कसं कळतं ना लगेच? काय कुठे? काय नाही का, जंगलातल्या हिरीतून गावात पाणी आणायची योजना आली आहे त्यांच्या डोक्यात. नित्या मॅडम, मला जायचं आहे तिथं. संशय आला की नित्या अधिराज हेच जयदीप गौरी आहेत म्हणून. नाहीतर तिनं त्या दोघांना बरोबर पाठवण्याचा हट्टच धरला नसता. तिनं रचलेला सापळा ह्यो साबूत होती. ना त्या दोघांना वीरगाव बोलवलंय मुद्दाम, म्हणून मला बी डाव केलंय. म्हणजे ते दोघं उद्या सकाळीच विहिरीजवळ जात्याल. आपल्या हातात आजचीच रात्र आहे. काय करणार आपण? शेखरराव, काहीतरी करावं लागेल, काहीतरी करावं लागेल. आपला जीव गेला तरी चालेल, पण ह्या वेळेला मी कॅप्टन शालिनीला माझ्या जीवची चवीचा बळी घेऊन देणार नाही हो. त्याला वाचवा किंवा तो काम करू आपण. त्याला चांगलं पटणार आहे का? मी जाईन की. त्याला जाऊन सांगेन, तुम्ही जयदीप गवळी हात, मी जाईन की. माझ्या असा विचार करू नका.
या दोघांपैकी एक जरी तिच्या समोर गेला तरी तू त्या दोघांना सोडून